मित्रांनो, 29 मे 1928 रोजी सायमन कमिशनला बहिष्कृत हितकारिणी सभेतर्फे अहवाल सादर करण्यात आला. 29 मे 1932 रोजी मुंबई प्रांतातील दलितांच्या शैक्षणिक स्थितीबद्दल बाबासाहेबांनी सायमन कमिशनला निवेदन सादर केले. 29 मे 1953 रोजी चेंबूर मुंबई येथील आपल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की पेशव्यांच्या काळात आम्हाला कपडे आणि दागिने घालण्यावर खूप बंधने घालण्यात आली होती. अस्पृश्यांनी नेहमी फाटके, जुने आणि घाणेरडे कपडे घालावे, चांदीचे दागिने घालावे, त्यांनी सोन्याचे दागिने घालू नयेत, अशी बंधने होती. पण आता ही बंधने नाहीत. असे असूनही आमच्या स्त्रिया आजही जुन्या पद्धतीचे दागिने घालतात. त्यांनी असे दागिने घालणे बंद केले पाहिजे. आपल्या नाकात जळ नथ घालणे देखील बंद केले पाहिजे.